आज आषाढी एकादशीच्या निमित्ताने जयच्या शाळेमध्ये प्रोग्राम आहे, कार्यक्रम आहे. त्या कार्यक्रमासाठी जय तयार झाला आहे आणि थोडं विठ्ठलाच्या नामस्मरण करत तो या शाळेमध्ये जो प्रोग्राम आहे तो अटेंड करणार आहे. तर तुम्ही आता पुढे आपण शाळेत भेटू. शाळेमध्ये जय जातोय. ए जय पुढे ना, इकडे बघ, इकडे बघ. आज आषाढी एकादशीच्या पवित्र निमित्ताने आपण आलो आहोत जयच्या शाळेमध्ये आणि कार्यक्रमाला अजून सुरुवात झालेली नाही, पण संपूर्ण शाळेत भक्ती, उत्साह आणि आनंदाचं सुंदर वातावरण निर्माण झालं आहे. सर्व विद्यार्थी पारंपरिक वेशभूषेत नटून थटून आले आहेत. कुणाच्या हातात टाळ आहेत, कुणाच्या गळ्यात तुळशीची माळ आहे. तर प्रत्येकाच्या चेहऱ्यावर विठ्ठल भक्तीचा आनंद झळकत आहे. आता तुम्हाला जो मुलांचा गोंगाट ऐकू येतोय तो फक्त आवाज नाही, तो त्यांच्या उत्साहाचा, आनंदाचा आणि सण साजरा करण्याच्या आतुरतेचा एक सुंदर अनुभव आहे. अशा सणांमधून मुलांना आपल्या संस्कृतीची, परंपरेची आणि भक्तीची ओळख होते. शाळा केवळ शिक्षण देत नाही, तर चांगले संस्कारही घडवते. त्यामुळे अशा वातावरणात, भक्तिमय वातावरणात जेव्हा मुलं शाळेमध्ये एकमेकांशी संवाद साधतात, तेव्हा तो काही वेगळा असतो आणि जबरदस्त असं वातावरण त्या निमित्ताने तयार होतं. तर तर आता थोड्याच वेळात सांस्कृतिक कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. पण त्या आधीचा हा निरागस आनंद, मुलांची धावपळ, त्यांचं हसणं, खेळणं, बागडणं, एकमेकांशी चर्चा करणं. बघा त्यांच्या चेहऱ्यावर किती आनंद आहे. हा जयचा मित्र आहे आणि हे सगळे जण एकमेकाशी गप्पा मारतायत. सणा ह्याच्या आषाढी एकादशी निमित्त त्यांनी पारंपरिक वेशभूषा केलेली आहे आणि वर्गातल्या मुली पण नटून थटून आलेल्या आहेत. मुलं पण छान असं पेहराव, वेशभूषा, पारंपरिक वेशभूषा करून आलेले आहेत. तर हे सगळं आनंदाचं वातावरण त्यांना अनुभवायला मिळतं आणि हे असंच वातावरणात ही लहान मुलं मोठी होतात. ए इकडे बघ. आषाढी एकादशी. आता थोड्याच वेळात सांस्कृतिक कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे, पण त्याआधीचा हा निरागस आनंद, मुलांची धावपळ, त्यांचं हसणं आणि सगळीकडे भरून राहिलेलं विठ्ठलमय वातावरण तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा छोटासा प्रयत्न. तुम्हा सर्वांना आषाढी एकादशीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. विठ्ठल विठ्ठल जय हरी, विठ्ठल विठ्ठल जय हरी, विठ्ठल 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 जय हरी, विठ्ठल.